मला ह्या मुलींना बघून माझ्या शाळेचे दिवस आठवले. मी आणि माझ्या मैत्रिणी असंच आम्ही छत्री घेऊन जायचो. वारा इतका असायचा ना, आणि शाळा अगदी घराच्या पाठीमागेच असल्यामुळे इतका प्रॉब्लेम यायचा नाही. पण खरंच हे दिवस आठवले यांच्याकडे बघून. हॅलो नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू दे. पाऊस चालू झाला आहे आता मला तिसरं काही टेन्शन नाही. 2 दिवसात मला शूटिंग करायचं आहे, पण आता पावसावरती डिपेंड आहे काय कसं. वरती जाऊन बॉक्सेस सगळे चेक करायचे, कारण तेव्हा पाऊस नव्हता जेव्हा मी चेक केले होते. आता धोधो पाऊस पडतोय, त्यामुळे काय झालं मला माहीत नाही. बरं, आता आरवला तरी झाले सुट्टी शाळेची. त्याला काय करायचं समजेना. अभ्यास तरी टीचरनी काल पण त्याचा पाठवून दिलेला, त्यानं रात्री बसून पूर्ण केला. आणि आज त्यानं माझं चित्र बनवले. धनश्री इज द बेस्ट मॉम. माय लव इज मॉम. छान काढलास, एकदम छान. हा वाला फोटो घेतला त्यानं आणि काढलं. हे जे आहे ना, हे पार्सल आता आले महेश्वरीतून. 30 साड्यांचं पार्सल आहे. मी काय केलं होतं, तिकडे माझं शिफ्टिंग होईल म्हणून तिकडचा ॲड्रेस दिला होता गडिंग्लजचा, आणि सगळे पार्सल जे ते तिकडे येतात. DTDC गावामध्ये कुठल्याच येत नाही शक्यतो. DTDCच्या ऑफिसेस जास्त करून शहरामध्ये असतात, तर मग स्पीड पोस्टने पाठवायचं होतं, पण ते मोठं पार्सल तेवढं येऊ शकलं नव्हतं. त्यामुळे प्रसाद आता येताना तो घेऊन आला. जो इंटेरियर डिझायनर आहे माझा मुलगा, तो म्हणायला लागला की ताई मी घेऊन येतो. मग त्याला सांगितलेलं मी, तर घेऊन येतो म्हणायला लागला. मग तो ते पार्सल घेऊन आला. ते पण मी फोडते, पण त्याच्या अगोदर एक जे स्वेटशर्ट मागवलं आहे, कारण मी स्वेटर वगैरे काय घ्यायच्या भानगडीतच पडले नव्हते कधी. मुंबईमध्ये तशी गरजच भासली नव्हती ना, पावसाळ्यात ना हिवाळ्यात. पण इथं जेव्हा सेलच्या वेळी घेतलं होतं ते आत्ता येऊन पोचते. मग खूप मस्त आहे, वेगळंच आहे फॅब्रिक पूर्ण. बोललं नाही, मस्त आहे पण काहीतरी वेगळंच आहे. ओव्हरसाईज मी मागवले, जास्तच ओव्हरसाईज आले एक असं वाटायला लागले. साईज M साईज, ही तर माझीच साईज आहे. बट बघू, उद्या स्टाईल करेन असं वाटतंय मला. हा ड्रेस खूप जणी तुम्ही विचारणार, कारण इंस्टाग्रामवरती मी रील टाकल्या एवढं काय याच्यासाठी लिंक आले. सवाणूमधून घेतलेला आहे हा ड्रेस, आणि खूप सुंदर आहे, खूप मस्त आहे. आणि पहिल्यांदा विनूला सुद्धा आवडला. विनू म्हणायला लागला हा मला ड्रेस आवडला आहे बघ तुझा म्हणून. सचिनला पण आवडला, वेगळा काहीतरी लुक दिसतोय. धनुश्री म्हणायला लागली छान आहे. तर मध्यंतरी मला साड्यांचे व्हिडिओ बिलकुल बनवता आले नाहीत, कोणतेही रीलसुद्धा बनवता आले नाहीत. कारण एकच होतं, घराचं काम पूर्णतः मला बघायचं होतं. सचिन काम सोडून येऊ शकत नव्हते, आणि त्यासोबतच विनूलासुद्धा येता येत नव्हतं, कारण त्याचंही ऑफिस आहे. सॅटर्डे संडे जमेल तशी मदत मला तो करत होताच. बाकी सगळ्या गोष्टी फोनवरून चालत होत्याच. आत्या तिथं गडिंग्लजमध्ये जमेल तेव्हा तिला मी सांगत होते हे जरा बघून हे झालं आहे का, किंवा आत्ते भावालासुद्धा मी सांगितलं होतं, तर त्यांचीही मदत लाभली. त्यामुळे मला साड्यांचं काहीच काम बघता आलं नाही. आता मी साड्यांचे जे नवीन स्टॉक होता, ज्यामधले मेन कलर जे होते, मेन पॅटर्न जे होते ते मागवून घेतलेत. कारण खूप जणी असं म्हणतात इंस्टाग्रामवर आम्ही नाही धनश्री, त्यामुळे आम्हाला यूट्यूबवरती सुद्धा दाखवत जा. आणि मी म्हटलं होतं मध्ये मध्ये मी दाखवत जाईन. आता इथे व्हिडिओ करताना ना माझा आवाजच तुटला होता पूर्ण, म्हणजे तो समजतच नव्हता. त्याच्यामुळे मग मी व्हॉइस ओव्हर करते. 30 पॅटर्न आहेत साड्यांचे माझ्याकडे आलेले, आणि हळूहळू एक एक व्हिडिओमध्ये मी काही साड्या दाखवत जाईन. त्यातले कलर्स तुम्हाला जो नंबर मी इथे देते त्यावरती मेसेज केला तर कलर्स मिळून जातील. किंवा प्लीज तुमच्या घरात कुणाचंही इंस्टाग्राम अकाउंट असेल तर चंद्रमा रोहिणी ह्या पेजवरती, तुम्ही इथं पेज मेन्शन केलं आहे त्यावरती बघाल ना, सगळे कलर मिळतील. गॅलरीमध्ये सगळे कलर आम्ही ठेवू शकत नाही, हा प्रॉब्लेम होतो, म्हणून मी हे सांगते. मी आता जस्ट विचार केला की ह्यातल्या 2 तरी साड्या खोलूयात, कारण वरचे जे 2 कलर आहेत ना ते मला खूप आवडले. पानबुट्टा असलेली साडी आहे बघा, आणि एवढी जरी याची क्युरिओसिटी. पूर्ण साडीवरती असाच पानबुट्टा आहे, आणि याची बॉर्डर दोन्ही साईडला सेम आहे. ॲरो बॉर्डर आहे, आणि मध्ये चटईचं जसं डिझाईन असतं तशी आहे. आणि ही अशी लाल कलरची साडी आहे पूर्ण. हा पदर असा आहे तो. ह्याच्या पूर्ण साडीच्या बॉडीवरती जे आहे ना रुही फुल बुट्टी येते, आणि पदरावरती असा हा लोटस बुट्टा येतो. ह्याचे काठ दोन्ही साईडला सेम आहेत. तर ह्या 2 साड्या आहेत.
अजून खूप सारे वेगवेगळे पॅटर्न असलेल्या साड्या आहेत आणि डिटेलमध्ये मी व्हिडिओ लवकरच बनवते, जेणेकरून तुम्हाला ह्या साड्या ज्या आहेत त्या पटपट मिळून जातील. सो ऑर्डर नक्की करा. आता मी निघालेली आहे गडिंग्लजला. मी जसं म्हटलं होतं की प्लीज 2-3 दिवस अजिबात पाऊस नको. भरपूर पाऊस झाला आहे, भरपूर. तसं आज सकाळपासून नाही आहे अजिबात. थंडगार वारं सुटलेलं आहे, म्हणूनच मी हे पूलवर घातलेलं आहे. लिंक मी देईन, खूप छान आहे. आणि आता गडिंग्लजला जाण्याचं एक रिझन, काल कलरचं जे काम आहे ते कंप्लीट झालं आणि आज क्लिनिंगसाठी तिथे लोकं येणार आहेत. आज आणि उद्या 2 दिवस क्लिनिंग होणार आहे, तर मग जरा जाऊन बघून येऊयात म्हटलं. आणि काही खरेदी पण आहे, ती थोडीशी आहे, तर ती पण करायची म्हणून निघाले. आणि इथे बघताय, हे एवढं असं कधी झालं नव्हतं. हे आत्ता का झाले मला समजून, बरोबर इथेच, बाकी इकडे कुठे नाही, पण इथेच रिझन. आणि हे इतकं मोठं झालं आहे ना, बेकार दिसते. एवढं कधी झालं नव्हतं, बाकी इकडे कुठे काही नाही. काय रिझन असेल मला समजत नाही. असं होईल ते कमी, एवढंच करायचं. आता मी जसं म्हटलं ना की पहिला असे ॲक्ने असे नव्हते, पण जे ॲक्ने आले होते ना इथून वगैरे, तर ते मी हे वगैरे केले होते आणि त्याच्यामुळे स्कार्स पडले. पण ते आता रिकवर व्हायला वेळ होतो आहे, त्यामुळे असे जर काही झालं तर काही करायचं नाही, शांत राहायचं, आपोआप कमी होतं. काय रे, काय स्वेटर घे. सो चला निघूयात आता. हां, पाणी कट टू कट आलंय पूर्ण, कट टू कट. जरा कमी नाहीतर मग आतमध्ये इथं डिरेक्टली. हे त्यावेळेला तर हे इथपर्यंत पूर्ण बुडालेलं मंदिर पाण्याखाली. हे काय, ह्या पुलामुळे आत्ता प्रॉब्लेम येत नाही, नाहीतर लय अवघड होतं. जसं मी म्हटलं होतं की आज पाऊस नको, थंडगार वारा आहे, वातावरण आहे पावसाचं, पण पाऊस नाही आहे. 2-3 दिवस अजून नको, एकदा शिफ्टिंग झालं की होऊ दे. तर आता चालले निघाले मी. आरोची शाळा पण 2 दिवस झाली. तसंही मुंबईला सुद्धा 2 दिवस सलग सुट्टी दिली होती, तर त्याची सुट्टी इथं मिळाली असं वाटायला लागलं शाळा. आता निघाले. मस्त ऊन पडलंय, असंच एक 2-3 दिवस पडावं ऊन. सेफ्टी डोअर दाखवलं होतं, तर तेव्हा खूप जणींनी मला म्हटलं होतं की धनश्री सेफ्टी डोअर सेफ वाटत नाही आहे. आणि मी परत एकदा ते पाहिलं, कारण मला जेव्हा सेफ्टी डोअर बसवलं होतं तेव्हा सांगितलं होतं की अजूनही त्याचं काम बाकी आहे. नेक्स्ट टाईमला जेव्हा मी गेले होते तर तेव्हा सेफ्टी डोअर तिथं नव्हतं, ते बाकी कामासाठी गेलं होतं. तर तेच रिझन आता बनून आलेलं आहे प्रॉपर सेफ्टी डोअर. आज क्लिनिंग करणारी लोकं आली होती, त्याच्यामुळे आत जाऊन बघितलं, त्यांनी त्यांचं काम सुरू केलं होतं. कलरचं पूर्ण फिनिशिंगचं काम चालू होतं, कलर करून झाला होता घराला. आरवच्या वॉर्डरोबला एक वॉलपेपर येणार आहे, तो आल्यानंतर मी दाखवेनच तुम्हाला. हे स्टडी टेबल आहे, इथे काम त्यांनी ठेवलं होतं. बाकी सगळे ही गोष्टी ज्या आहेत त्या निघायच्या आहेत तिथून. आता सगळ्या ज्या आहेत त्या म्हणजे कामगारांच्या त्या होत्या. फर्निचरवाले तरी गेलेच होते, कलरवालेच होते आता, तर त्यांचं आहे. बाकी वायर्सची कामं जे ती बाकी होती ती नेक्स्ट डेला होणार आहेत. कारण जे इलेक्ट्रिशियनचं काम आहे ते थोडंसं बाकी आहे. क्लिनिंगचं काम झाल्यावर ते करणार बोलले. इथे मिरर मला वाटलं नव्हतं की मिरर इतका सुंदर दिसेल. आतमध्ये गेले, मला खूप समाधान वाटत होतं, प्रचंड. मी आता जेव्हा हे व्हॉइस ओव्हर करते तेव्हासुद्धा माझा गळा भरून आला आहे. हे स्वप्न मी खूप आधी पाहिलं होतं. तुम्हाला खरं सांगते, मुंबईमध्ये जेव्हा मी सचिनला म्हटलं होतं की मला माझी रूम हवी आहे, तेव्हा त्यांनी स्वतःहून म्हटले की धनश्री इथे 1 BHK मी अफोर्ड करू शकतो आणि मी घेतो. पण मला माहीत होतं त्याच्यामागे त्यांना खूप ताप होणार आहे, EMIs. कारण मुंबईमध्ये घर घेणं भल्याभल्यांचं स्वप्न असतं आणि मनासारखं घर मिळणंसुद्धा खूप नशीब लागतं. कारण मुंबई शहर आहेच असं, छोट्या-छोट्या जागेंसाठी तुम्हाला इतक्या किमती द्याव्या लागतात आणि मला ते पटत नव्हतं. कारण त्यांना खूप गोष्टी सॅक्रिफाईस कराव्या लागणार होत्या. त्यांचीसुद्धा काही स्वप्न आहेत आणि मी तेव्हा म्हटलं की घर घ्यायचं तर ते मनासारखं, मग ते कुठेही का असेना. मला स्वतःच्या घरापुढे एक अंगण हवं होतं, तुळशी वृंदावन हवं होतं आणि ह्या सगळ्या गोष्टी मुंबईमध्ये खरंच पॉसिबल आत्ताच्या ह्या महागाईच्या युगामध्ये होणाऱ्या नाहीत. ज्यांना हे मिळाले खरंच ते नशीबवान आहेत. मुंबईसारख्या शहरामध्ये स्वतःचं असं घर आणि जमीन मिळणं.
मला खूप साऱ्या गोष्टी आठवतात. सचिनने सुद्धा खूप माझ्यासाठी प्रयत्न केलेत, की धनश्री घेऊयात, मी करतो, तुझं स्वप्न आहे ना, मी करतो, मला करू दे. पण मला ते परवडण्यासारखं नव्हतं, की मला नको डोक्यावरती एखादी टांगती तलवार नको आहे. जे आपण अफोर्ड करू शकतो आणि जे आपल्याला समाधान देऊन जाईल अशाच गोष्टी आपण घ्यायच्या. आणि फायनली दोघांनी विचार करून ठरवलं, की आपण गावी स्थायिक व्हायचं. हळू तू पुढे जा धनश्री, मी माझ्या जॉबचं वगैरे बघतो, सगळ्या गोष्टी सेटल होतील, मला वर्क फ्रॉम होमसुद्धा मिळू शकतं आणि बाकी काही गोष्टीसुद्धा आपण करतोच आहे प्रयत्न, तर त्यासुद्धा होतील. खूप विचार करून आम्ही डिसिजन घेतला. सोपा नव्हता हा डिसिजन घेणं, कारण गावची शेती बघणं गरजेचं आहे, गावाकडचं घर बघणं गरजेचं आहे. सासरे आता वयस्कर होत आहे, तर त्यांनाही थोडीफार शांतता हवी आहे. त्यामुळे फायनली म्हटलं झालं आता. ह्या टाईमला मी जिथं उभी होते ना, मला खरंच डोळ्यात पाणी आलं होतं आणि मला समजत होते मी कसं रिॲक्ट करू, की जे स्वप्न मी बघितलं होतं इतके दिवस आणि ते कंप्लीट होत आले. मला आत्तासुद्धा भरून येते कारण खरंच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे, की आम्ही दोघांनी घेतलेलं घर हे आहे आणि खूप मनापासून सजवायचं आहे, सजवत आहोत. ज्यांनी ना असं गेलेलं आहे ना, स्वतः घर घेतलं तेच माझी भावना आता समजवू शकतात, की मला आता नेमकं काय वाटतंय. एक गोष्ट मी जेव्हा आता हे बनताना बघितलं ना, दरवेळेला मी गडेंगचला यायचे. माझं खूप चालू असायचं, की हे आपल्याला असं पाहिजे आणि मी खूप कृतज्ञता व्यक्त करते या गोष्टींसाठी. मी जेवढं प्रयत्न केले होते, तर त्या प्रयत्नांना यश मिळालं आणि अर्थातच तुमच्या सगळ्यांचा सपोर्टशिवाय हे शक्य झालंच नसतं. कारण नवऱ्याने एकट्याने करून काहीही होत नाही हो. कारण त्यांना पण खूप जबाबदारी असते. मुलांची जबाबदारी, आई-वडिलांची जबाबदारी, फॅमिलीची जबाबदारी. पण आपण बायका जेव्हा त्यांना हातभार लावतो ना सगळ्या गोष्टींमध्ये, तर तेही लोकं बिनधास्त होतात आणि दोघा जणांनी मिळून संसाराचा गाडा म्हणतात ना, दोघा जणांनी मिळून चांगलं चालवलं तरच तो चांगला पुढे जातो. प्रयत्न केलात ना, तर यश नक्की मिळतं. कर्मही चांगलं पाहिजेत. कारण कितीही तुम्ही प्रयत्न करत राहिला तर तुमचे कर्म चांगले नसतील तर काहीही अर्थ नाही. त्यामुळे मी खूप घाबरते कुठलीही गोष्ट करताना, की ही गोष्ट माझ्यातून वाईट होऊ नये, कोणाला दुःख होऊ नये, कोणाचं नुकसान होऊ नये आणि खूप प्रयत्न करते, की होऊ देत, सगळं छान होऊ देत, माझ्या आयुष्यात छान होऊ देत आणि बाकीच्यांच्या आयुष्यातसुद्धा छान होऊ देत. म्हणून सुरुवातीलाच मी म्हणते, स्वामी तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत. हे बोलताना सुद्धा ना खूप इमोशनल व्हायला होत होतं. फायनली डोअर पण बनवून आला आहे. तुम्ही सजेशन दिलं होतं त्यामुळे मी परत एकदा चेक केलं, की हात वगैरे घालून बघूयात डोअरच्या त्या याच्यामधून, की लॉकपर्यंत पोहोचतो का म्हणून मग आणि बाकी सगळं पण अलाइनमेंट मी चेक करत होते घरात. कारण फायनल अलाइनमेंट चेक होणं अजून बाकी होतं. ते येऊन कार्पेंटर नंतर करतील. त्यामुळे एकदा मी पहिला चेक करत होते. तर इथे मला थोडंसं ते जाणवलं. कारण हे एंडिंगचं त्यांनी बनवलं होतं फर्निचर. तर थोडंसं मला वाटलं इथं की असणार. गडबड त्यांनी केली होती त्यामुळे बाकी सगळे अलाइनमेंट करेक्ट आहेत. कुठं काही प्रॉब्लेम नव्हता. जो सेफ्टी डोअर होता ना, तर तिथे मी स्वतः हात घालून बघितलं. कारण माझा हात खूप छोटा आहे मनगटापासून, तर तो जातो का बघूयात म्हटलं. तर तो काही पोहोचत नव्हता सेफ्टी डोअरच्या त्या लॉकपर्यंत आणि त्याच्यानंतर आरव नंतर येईल. आरवला पण सांगूयात म्हटलं, की छोट्या मुलाचा हात जातो का बरोबर. इथे मधलं तो भाग पॅच पूर्ण करून तिथं कार्विंग करून घेतलं. डोअर असं खूप जणांनी विचारलं, की सेफ्टी डोअर तू लाकडाचा का ठेवलास? विशेष काय कारण? तर असं काहीच कारण नाही आहे. मला वाटलं ठेवावंसं म्हणून तो लाकडाचा ठेवलेला आहे डोअर. मेन डोअर आणि तो मी चेंज करून घेतला, सागवानीमध्ये बनवलेला आहे आणि याचे डिझाईन मला आवडले तसे. मी बाकी त्याचे पण लॉक वगैरे चेक करून बघत होते, की ते व्यवस्थित झालेत का? कारण ह्या सगळ्या गोष्टी आत्ताच बघितलेल्या बरा, नंतर जाऊन प्रॉब्लेमॅटिक ठरण्यापेक्षा. हे सगळं मी चेक केलं आणि त्याच्यानंतर मग मी आत्याच्या घरी जाऊन थांबले. जवळजवळ म्हणजे एक 4-5 तास आरवचं स्कूल कंप्लीट होईपर्यंत आणि त्यानंतर आरवला स्कूलला घ्यायला परत निघाले मी. दिवसभर आत्याकडे थांबली होती. आता निघाले परत. वाजलेत 4:30च्या आसपास, 4-4:30च्या आसपास. आरवला घ्यायचं आणि प्लस घराकडे परत एकदा बघते की काय काय क्लिनिंग केलेत, कुठपर्यंत आलं आहे सकाळपासूनचं. तर आता बघायचं आणि लकीली आज पाऊस इतका नाहीच आहे. मध्ये ऊन थोडंसं, पाऊस थोडं टाईप पण असा धोधो पाऊस पडलेला नाही, जेवढा या 8-10 दिवसामध्ये मागे पडून गेला. वातावरण एकदम थंडगार आहे पण पाऊस नाही आहे अजून. एक 4-5 दिवस असंच राहिलं पाहिजेत. चलो. आरवला घेऊन आले. क्लिनिंगचं काम जे होतं ते सुरूच होतं. इथे आता त्यांनी युटिलिटी जी आहे ती, त्यानंतर बाबांची रूम, किचन रूम जी आहे ती, ओटा बघून इतकं भारी वाटत होतं.
फार छान स्वच्छ केला होता. बाकी जे वरती फर्निचर आहे तर त्यातली घाण काढणं चालू होतं. वरच्या रूममध्ये पण जाऊन बघूयात म्हटलं. आता हे जे डाग आहेत हे पण सगळे निघाले पाहिजेत म्हणून सांगितलं मी त्यांना. छोट्या-छोट्या गोष्टींना खूप वेळ घेतात असं मला वाटतंय. आरवची रूम क्लीन केली होती आणि आरवला ती खूप आवडली होती. तो खूप म्हणत होता, "मम्मी माझा एक फोटो काढ." पण मी त्याला आज जाऊ दिले नाही कारण त्यांनी लादी पुसली होती. आरवलाही मी जरा चेक करायला लावलं पण त्याचाही हात पोहोचत नव्हता. त्यानंतर वेळ खूप झाला होता. म्हटल्यानंतर आम्ही घरी निघालो कारण क्लिनिंगचं काम हे 1-2 दिवस चालणारं होतं त्याच्यामुळे. आता इतके दिवस मी म्हणत होते अरे हे करायचं ते करायचं आहे, पण आता फायनली आवर्त घ्यायला लागले आणि फ्रेश होते आणि त्याच्यानंतर ब्लॉग आपण एंड करत काही गोष्टी मी शेअर करेन. फायनली सगळं मी जे सामान आहे ते माझं तर ते भरलेलंच आहे बॅग्समध्ये वगैरे आणि वरच्या जे बॉक्स आहेत ना तर ते मी ओपन करून ठेवले होते हवा खेळती राहू देत म्हणून कपड्यांचे स्पेशली. तर आता ते टेपने मी कवर करणार म्हणजे आत्ता रात्री नाही करणार, रात्री राहू देत तर उद्या सकाळी मी ते कवर करते पूर्ण आणि बॉक्स सगळे व्यवस्थित करून ठेवते. कपाटं तरी काही सगळी इथेच म्हणजे 2 कपाटं ते एक्स्ट्राची इथेच ठेवून जाते. दुसरं जे माझं एक रॅक होतं तर ते घेऊन चालले. जे ड्रेसिंग टेबलच्या खाली होतं ना तर ते मला पाहिजे आहे. जे IKEAमधून घेतलं होतं तर ते घेऊन जाणार. बाकी बॅग्स छोट्या गोष्टी आहेत त्या आता भरून ठेवते. इथल्याच पसारा पडलेला आहे आणि मी काय केलेलं 5-6 ड्रेस बाजूला काढले जे तुम्ही रिपीट ब्लॉगमध्ये बघितलं. गाऊन तरी मम्मीचे घातले, माझे नाईट ड्रेस पण मी कुठलेही काढले नव्हते, सगळे बॉक्समध्ये. आता त्यांची काय अवस्था आहे ते मला तिथे घेऊन गेल्यानंतर समजणार आहे. जेव्हा मी ते सगळे ओपन करेन तिथे तेव्हा क्लिनिंग तरी प्रॉपर होतं आहे आता. कारण काय होतं युटिलिटीचा जो एरिया होता जो मी व्हिडिओमध्ये दाखवला होता प्रचंड घाण झालेला होता. होणारच आता कारपेंटरचं काम होतं सगळं होतं म्हटल्यानंतर ते पण त्यांना म्हटलं की प्लीज ते व्यवस्थित क्लीन करावून. कलर फक्त आतून केलेला आहे, बाहेरून कुठून कलर मी सांगितला नव्हता आत्ता तरी तुर्तास. आणि बाकी जो पार्किंग एरिया होता तो पण खूप घाण झालेला. बेसिक गोष्टी मी आता घेऊन चालले. माझ्याकडे अजून मी बरण्या ज्या आहेत ज्या आपण किचनमध्ये ठेवतो तर त्या मी अजून काही घेतलेल्या नाही आहेत. त्या मला तिथं किचनचा जो स्पेस आहे कारण पॅन्ट्री युनिट मी करायला देणार आहे जे मूवेबल असेल. पहिला एकदा गेल्यानंतर घरात बघते कारण एक मोठं असं पॅन्ट्री युनिट हवं आहे मला. तर त्याच्यानुसार मला घ्यायच्या बरण्यावर मी थांबले. अजून कुठल्याच बरण्या मी घेतलेल्या नाही आहेत. आणि सामान जे आहे किचनमधलं किंवा घरातलं जे सगळं सामान ते राजश्रीला मी कोल्हापूरमधून स्टार बाजार किंवा डीमार्टमधून घेऊन यायला सांगितले. कारण इथं आता माझ्याकडे तेवढा असा हे नाही आहे टाईम त्याच्यासाठी की मी जाऊन बेळगाववरून ती घेईन किंवा गावात पण अर्ध्या गोष्टी मिळतात अर्ध्या गोष्टी मिळत नाहीत असं होते. बेसिक गोष्टी सगळ्या मिळतात कारण पंचक्रोशीचा बाजार भरतो म्हटलं तर सगळ्या मिळतात. पण ज्या मला हव्या आहेत अजून एक्स्ट्राच्या त्या म्हटलं सगळं एकत्रच होऊ देत आणि एकत्रच घे. तर राजश्रीला ते सांगितले. आणि थोड्या वेळाने मग अजून गोष्टी ज्या आहेत तिला फोन करून तरी तिचं असं होतं राजश्रीचं की एकदाच सांग व्यवस्थित म्हणजे प्रॉपर तिचं पण कारण आज राजनंदिनीला घेऊन जायचं आणि हे करायचं. तिला पण बोलवले. वास्तुशांतीच्या वेळेला तिला राहायला मिळालं नव्हतं कारण बाळाला घेऊन नको म्हटलं उगाचच तिथं कारण आम्ही राहणारच नव्हतो आणि घरी पण इकडं त्याच्यापेक्षा तू बेळगावला गडिंग्लजलाच ये म्हटलं. छोटी कामं राहिलीत म्हणजे फिनिशिंगमध्येच बेड बॅक कुशन जे असतं ते राहिलेलं आहे. ते आता आम्ही गेल्यानंतर तिथं गडिंग्लजमध्ये ते सगळं मापं होणार. प्लस कर्टन्स जे आहेत ते राहिलेले आहेत. मेन मॅट्रेसेस ते माप दिलेले ते यायला उशीर लागणार. वरचा जो स्लायडिंग डोअर आहे तो खराब झालेला आहे कारण ते कारपेंटर वगैरे ते करतातच. ते माझं ते आवडलं नाही मला ती गोष्ट त्यांची. तर ते दुरुस्त करून घेण्यापेक्षा मजबूत काहीतरी हवं मी तिथे फ्रेंच डोअरच सांगितलेला आहे करायला. तो यायला उशीर लागणार. मॉस्किटो नेट जे आहे ते कदाचित उद्या बसतील म्हणायला लागले. ते पण एकदा मला फॉलोअप घ्यायचं आहे. मी लिटरली मला वाटतं ह्या 3-4 महिन्यात बऱ्यापैकी काम शिकले की घर इंटेरियर करताना केवढ्या गोष्टी लागतात आणि किती काय लागतं. जो टी व्हीचा युनिट होता पाठीमागचं जे टी व्ही युनिट आम्ही केलेलं ते मला पहिल्यांदा असं वाटलेलं की अरे काय बनवायला सांगितलं आहे होईल का. पण आता कलर केल्यानंतर ते खूप सुंदर दिसते. मला खूप आवडलं. टी व्ही फक्त घ्यायचा राहिला आणि टी व्ही जो आहे तो सचिन त्यांच्या आवडीचा घेणार आहेत. आता सगळ्या गोष्टी मी घेताना प्रत्येक गोष्ट घेताना मी त्यांना फोन करून विचारलं मी हे घेतलेलं आहे तुम्ही जरा चेक करून बघा ऑनलाईन किती प्राईस आहे याची किंवा ही ब्रँड चांगला आहे का. मग फोनवरनं बोलणं एक 15-20 मिनटाचं कन्व्हर्सेशन भांडाभांडी मग हेच घेऊया की तेच घेऊया ह्याच्यानुसार मग दोघांचं शेवटी कन्क्लुजन आल्यानंतर त्या गोष्टी घेतल्यात सगळ्या A to Z जी मी गोष्टी घेतलेल्या आहेत घरामध्ये. फ्रीज, वॉशिंग मशीन, AC त्याच्यानंतर जे
वॉटर प्युरिफायर, त्यानंतर आयर्निंगचं वाला जे फिलिप्सचं होतं ते, ह्या सगळ्या मी घेताना त्यांना पहिले तुम्ही, कारण नंतर काय होतं टेक्निकल गोष्टींमध्ये त्यांचं डोकं फार चालतं, किंवा मॉडेल कुठला आहे काय, ते आहे काय, त्याचे जे रिव्ह्यूज त्यांनी बघतात, म्हणून मी त्यांना सांगते. टी व्हीचं मी संपूर्ण त्यांना सांगते तुम्हाला जो आवडतो तो घ्या म्हटलं, आणि तुम्हीच जाऊन सिलेक्ट करून घ्या म्हटलं. बाकीचं म्हटलं सगळं झालं आहे, पण थोडासा अनुभव आले, हे पण मग अनुभव येणं गरजेचं आहे. आपण काय करतो कधी की कंटाळा करतो काही गोष्टींसाठी, पण खूप साऱ्या गोष्टींचे अनुभव घेणं गरजेचं आहे. घरातल्या ज्या सगळ्या इंटेरियर, घरापासून घर बनणं, आणि तो आनंद वेगळा असतो की आपण ह्या गोष्टी करतोय, आणि ते एक समाधान असते की हा हे केलेलं आहे आणि ह्या गोष्टींचा अनुभव आपण घेतलेला आहे. हे सगळं तयार होताना आपण घर बघितले, हे छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे की किचन असू देत, वॉर्डरोब असू देत, सगळ्या गोष्टी तयार होताना आपण बघितले. समाधान खूप वेगळं आहे ते त्याच्यावर. आणि 2-3 दिवसाचे व्लॉग्सचे कमेंट्स पण मला बघता आले नाहीत, कारण ह्याच धावपळीत आहे. आणि खरंच मी सांगते की सगळ्यांनाच मी थँक्यू म्हणेन ह्या गोष्टीसाठी. कुणाच्याही सपोर्टशिवाय कोणीही पुढे जाऊ शकत नाही, कोणीच नाही. कुठल्याने प्रत्येक गोष्टीसाठी एक तरी सपोर्ट हवा. असं सगळं मीच करतो माझ्यामुळेच होते असं होत नाही. तुम्हाला पुढे नेण्यासाठी खूप साऱ्या लोकांच्या आशीर्वाद, खूप साऱ्या लोकांचा सपोर्ट गरजेचं असतं, आणि तोच सपोर्ट मला मिळाला. माझं नशीब चांगलं की तुमच्यासारखे चांगले लोक सोबत आहेत. कारण कुठलाही, जसं मी म्हणते, कुठलाही बिझनेस उभा करताना, तो ऑफलाईन असू देत, ऑनलाईन असू देत, काहीही गोष्ट करताना, मोठ्यात मोठा नेता असू देत, अभिनेता असू देत, कुठला तरी बिझनेसमॅन असू देत, कोणतरी कोणीही असू देत, तर सगळ्यांना सपोर्ट जेव्हा प्रत्येक स्तरातले लोक करत येतात ना, म्हणजे अगदी शून्यापासून टॉपला नेईपर्यंत सगळ्या लोकांचा सपोर्ट. म्हणूनच एखाद्या गोष्ट करताना एकट्यानं कधीच होत नाही. ती गोष्ट करताना खूप जणांचा सपोर्ट हवा असतो, आणि तो पण मला मिळाला. माझं नशीब चांगलं की तुमच्यासारखे लोक पण आहेत. त्यामुळे माझं घराचं स्वप्न पण कंप्लीट होऊ लागलं. जसं मी यूट्यूब स्टार्ट केलं, यूट्यूबची जर्नी, चढ उतार खूप सारे आले, कधी व्ह्यूज कमी, कधी जास्त, कधी कोलॅबरेशन आले, कधी नाही आले. कन्सिस्टन्सी ठेवणं खूप गरजेचं होतं. सपोर्ट कधी मिळाला, कन्सिस्टन्सी, जो सपोर्ट मला माझ्या पहिल्या ब्लॉगपासून जे सबस्क्रायबर्स आहेत त्यांचा सपोर्ट, नवीन नवीन लोकं जी जोडत गेली त्यांचा सपोर्ट, ज्या लोकांनी माझ्या ब्लॉग्सवरती विश्वास ठेवला, त्यांना वाटलं की हा हिचे ब्लॉग्स रिअल आहेत, आपण याला सपोर्ट केला पाहिजेत. खूप छान वाटलं त्या गोष्टी. आणि त्याच्यानंतर मग साडीचा बिझनेस, ज्याच्यामध्ये ट्रस्ट एवढा बिल्डअप झाला आहे लोकांचा की ऑनलाईन त्यांनी डोळे झाकून 5-5, 10-10, 12-12, 13-13 हजाराची खरेदी ते लोक करतात, आणि त्यामध्ये तू आहेस म्हणून आम्ही करतो आहे इथे खरेदी, आणि ट्रस्ट येतो ऑनलाईन शॉपिंगवरती. आणि मी पण ट्राय करते की त्यांचा ट्रस्ट तुटू नये, आणि त्या गोष्टी माझ्याकडून व्हाव्यात, जेवढं होईल तेवढं व्हावं. स्ट्रगल खूप आहे, प्रत्येकाचं स्ट्रगल असतं. खूप साऱ्या गोष्टी तुम्ही करताना ना, असं असतं एक टाईमला असं होतं ते, अरे यार सगळं सोडावं, आता काय सगळं व्यवस्थित आहे, सचिन व्यवस्थित करता येते, राहू दे आता निवांत हे करूया. पण एक ज्या आहे ना नातं जुळलेलं आहे, किंवा एक ज्या गोष्टी आता ती कंटिन्युटी आहे, आता ती सवय झाली त्या गोष्टींची, तर ते छान वाटतं. आणि पुढचे पण ब्लॉग्स आता, ही नवीन जर्नी आहे आता. आणि मी खरंच सांगते तुम्हाला, खूप गोष्टी मी ह्या 3 महिन्यामध्ये खूप गोष्टी अनुभवलेल्या आहेत. थँक्यू सो मच. आणि खूप छान वाटते. आता ही नवीन जर्नी स्टार्ट होते, तुमचे आशीर्वाद असू देत. आणि जसं जमेल तसं मी ब्लॉग्स टाकत जाईनच. एका पॉईंटला हेल्थ पण खूप महत्त्वाची असते, म्हणून जसं आता हे शिफ्टिंगचे व्लॉग्स आहेत, किंवा घर लावताना, जसं तुम्ही म्हटलं की धनश्री आम्हाला बघायचं आहे घर लावतानाचं तुझं एक्साइटमेंट, आणि कसं लावतेस तू ते घर, पण इतकं छान सजवलेलीस. घर जेवढं सजवेन तेवढं कमीच आहे, पण जसं जसं होत जाईल ब्लॉग्स तसे तसे मी शेअर नक्की करेन. सो चला, आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत बाय बाय.